Okay. Thank you. Thank you. वाढदिवसाचा निमित्त साधून आपल्या ठाण्याच्या जनतेच्या लोकांची सेवा करावी ही एक संकल्पना लक्षात घेऊन यापुढे वाढदिवसाला बुके घ्यायचं नाही असा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे. मला असं वाटतं की सामाजिक राजकीय जी लोक असतात त्यांनी या गोष्टीचा जर संकल्प केला तर खऱ्या अर्थानं गरीब गरजू अशा विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं म्हणजे शिक्षणाचा जो या ठिकाणी कमतरता आहे
मुके हे निश्चित चांगले असतात, फुले निश्चित चांगली असतात. त्याचा सुगंध दरवळतो, माणसाला आनंद देतो, परंतु तो काही क्षणासाठीचा आनंद असतो. परंतु दिलेली पुस्तकं, दिलेल्या वह्या ह्या मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या, गरीब आदिवासींच्या जीवनामध्ये खरा आनंद दरवळेल. आणि म्हणून ही संकल्पना सिद्धी रिद्धी डेव्हलपर्सनी या ठिकाणी केली. धनंजय सिंगजी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, राजू भरतजी, श्रीधर पाटीलजी, हे सर्व काल्ले कशेळी भागातील असे एक उद्योजक आहेत. त्यांनी माझ्या संकल्पनेला या ठिकाणी हा जो आदर केल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये इथे मला असं वाटतं ठाण्यात कुठलाही असं मोठ्या सामाजिक राजकीय लोकांनी हा संकल्प केला तर खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांना ज्या आदिवासी भागामध्ये, खरं म्हणजे असं म्हणतात की लोक म्हणतात जूनमध्ये पुस्तकं दिली, वर्षभर त्यांना पुस्तकं वह्या द्यायची आवश्यकता भासत नाही, असं नसतं. त्यांना नंतर पुस्तकं वह्या लागत असतात. आणि म्हणून मला वाटतं सातत्यानं तुमचे वाढदिवस 365 दिवस असतात. आणि हे जर वह्यांचा, पुस्तकाचा ओघ जर त्या गरीब विद्यार्थ्यांना गेला तर खऱ्या अर्थानं तुमचं जीवन सार्थकी लागेल. आणि जी सेवा तुम्हाला करायची अपेक्षित आहे ती पूर्ण होईल. मी तमाम ठाणेकरांचा धन्यवाद करतो. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, कृपा, दृष्टी सातत्यानं मला पूर्वी मिळालेली आहे. आता फक्त काम करायचं आहे, लोकांची सेवा करायची. आणि म्हणून हा जो परिवार आहे, हा परिवार असाच आमच्या सर्वांच्या बरोबर काम करायचं आहे. आणि आज साईबाबा मंदिर ट्रस्ट या ठिकाणी त्यांच्या सर्व कमिटीसाठी धन्यवाद करतो. आणि त्यांना सुद्धा मागच्या राम मंदिर उद्घाटनाच्या वेळेस सुद्धा त्यांचं मोठं सहकार्य लाभलं. आज सुद्धा त्यांचं सहकार्य अशाच पद्धतीने आहे. भविष्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये त्यांचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा. आणि आपल्या सर्वांच्या या आशीर्वादाबद्दल खूप खूप धन्यवाद.